निवडणूक आयोगाच्या विरोधात आज मनसेचे आंदोलन होणार आहेत आणि मोठ्या संख्येने लोक कांदिवली स्टेशनवरून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. दिनेशभाई काय सांगणार? मोठ्या संख्येने आज राजसाहेबांनी तुम्हाला या लोकांना दाखवून दिलेलं आहे, निवडणूक आयोगाला पण आणि सत्ताधाऱ्यांना पण, जे मतदारांचं कसं हक्क चोरलं जात आहे, त्यांचा कशा प्रकारे विश्वासघात केला जातोय ईव्हीएम मशीनद्वारा. ती ईव्हीएम मशीन बॅन करावी, बंद करावा असा इशारा आम्ही देतोय या ठिकाणी. आणि पारदर्शक निवडणूक व्हाव्या, लोकांना त्यांचा मतदारांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आधार कार्ड बायोमेट्रिक लिंक केलं पाहिजे, थंब लिंक केलं पाहिजे, जेणेकरून एक व्यक्ती राज्यात काय देशात एक ठिकाणी एका निवडणुकीवर एकदाच वोटिंग करता येईल अशा पद्धतीचं पारदर्शक निवडणूक झाली पाहिजे. बँड घेऊन आले आहेत तुम्ही, बँड का कसा लागेल? राजसाहेबांनी जे ईव्हीएम मशीनची बँड वाजवली या सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलेलं आहे, निवडणूक आयोगाला पण दाखवून दिलं आहे की मतदारांचा हक्क कसं चोरलं जात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हे बँड वाजवून त्यांची बँड वाजवतोय ईव्हीएम मशीनची. मी काय सांगणार नाही, तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही वर्षापासून ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे हे नेहमीच बोलत असतात आणि आता तर प्रात्यक्षिक दाखवून आम्ही लोकांसमोर आणलेलं आहे की ईव्हीएम कशा प्रकारे मॅनेज केलं जातं. मला एक गोष्ट कळत नाही, जी भारतीय जनता पार्टी 2009ला स्वतः आंदोलन करत होती ईव्हीएमच्या विरोधात, त्यांचेच नेते ईव्हीएमच्या विरोधात पुस्तकं लिहित होते, ती भारतीय जनता पार्टी आज ईव्हीएमचा सपोर्ट करते आणि ईव्हीएम चांगले असं म्हणते. नेमकं यांच्या भूमिका बदलतात कशा, भूमिका कोण बदलतं हे आज आता लोकांना माहिती पडलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.